बोलेगावातील नवनाथ देवस्थानच्या सभेत गोंधळ. वार्षिक सभेच्या नोटीसची अट ठरली वादग्रस्त. नवनाथ देवस्थानच्या सभेत सभासदांचा नाराजीचा सूर. अनेक सभासद बाहेरूनच परतल्याची चर्चा. वार्षिक सभा ठरली वादळी. 6 जून 2026 रोजी बोलेगाव येथील श्री राघवेंद्र स्वामी मंदिर परिसरात श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र या सभेदरम्यान देवस्थानच्या कारभारावरून सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तर सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर सभासदांनी सभेची नोटीस आणावी अशी टीप देण्यात आली होती. या अटीमुळे अनेक सभासदांना सभास्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. उपस्थित सभासदांपेक्षा अधिक सभासद बाहेरूनच परत गेल्याची चर्चा रंगली. या संपूर्ण प्रकरणावरून संतप्त सभासदांनी ट्रस्टच्या कारभारावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर देवस्थानच्या अध्यक्ष राजश्री सुळे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ज्या सभासदांना प्रवेश नाकारण्यात आला त्यामागे काही तांत्रिक व नियमावलीतील कारणे होती. कुणालाही जाणीवपूर्वक रोखण्यात आलेलं नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे आता अध्यक्षांची भूमिका काय असणार याकडे आता सभासदांसह भाविकांचे लक्ष लागलंय. नमस्कार, मी डॉक्टर भुकन. मी नगरमध्येच असतो. मी 2022 साली अजीवन सभासद म्हणून नोंदणी केलेली होती. माझे 21 सभासद आहेत. 21,000 रुपये पर हेड 1,000 रुपये दिले होते. 21 जणांचे 21,000 रुपये दिले होते. परंतु आज इथं सभासदांमार्फत समजलं की नवनाथ सेवा मंडळ ट्रस्टची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. कुठलाही आम्हाला पत्रव्यवहार वगैरे झाला नाही. परंतु इथं आल्यानंतर आमचं हे काय जे काय ओळखपत्र आहे हे मी येताना घेऊन आलो. लिस्टमध्ये यादीमध्ये नाव बघितलं, परंतु माझं नाव वगैरे याच्यातनं कट केलेलं आहे. मग नेमकं काय हे जे आहे देवस्थानचं आहे, देवाच्या धार्मिक स्थळामध्ये कुठे काही किती राजकारण होतं हे काही आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. तर आम्हाला फक्त मीटिंगसाठी बोलवलं असतं तर आम्ही पण उपस्थित राहिलो असतो. आता काही राहिला विषय, पोलीस प्रशासनामध्ये बंदोबस्तमध्ये सर्वसाधारण सभा होती. आता कुठलंही इलेक्शन नाही किंवा यांची काही नाही आहे. सभा सर्वसाधारण सभा असताना पोलीस प्रशासनाचं काय काम आहे? नेमकं कशाचा एवढा धसका आहे? कोण विरोधक आहे? विरोधकच नाही म्हटल्यानंतर काय पोलीस प्रशासनाचा काय रोलच येत नाही ना याच्यामध्ये. तर याचा मी जाहीर निषेध करतो. हो, अडवलं गेलं ना. ते म्हणताय की तुमचं त्या लिस्टमध्ये नावच नाही. आता हे जे आहे हे माझं आधार ओळखपत्र, तर हे ओळखपत्रानुसार त्या लिस्टमध्ये 326 नंबरचं माझं नाव पाहिजे होतं, परंतु त्याच्यामध्ये नावच नाहीये. तर म्हणताय नाव नसल्या कारणाने तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. डावललं गेलं मला इथे. नमस्कार, माझं नाव नवनाथ पाठक आहे. 2022 साली मी या ट्रस्टमध्ये सभासदामधून विश्वस्त म्हणून निवडून आलेलो आहे. विश्वस्त म्हणून सोबत आम्ही सर्व सभासद जे सध्या विश्वस्त आहेत हे सर्व आम्ही एकाच पॅनलमध्ये सर्व निवडून आलेलो आहोत. त्यानंतर 2-3 मिटिंगला, मासिक मिटिंगसाठी आम्हाला इथं पत्रव्यवहार करण्यात आला. त्यावेळी मी हजर राहिलेलो आहे. परंतु त्याच्यानंतर काय झालं काही समजलं नाही. कुठल्याही इथल्या प्रशासनाकडून किंवा विश्वस्त मंडळाकडून आम्हाला नोटीस देखील कुठली मिळालेली नाही. आणि आज ज्यावेळेस समजलं सर्वसाधारण सभा 3 वर्षानंतर आज पहिल्यांदाच होते, हे पण एक दुर्दैव आहे. आणि त्या नोटिसीमध्ये सर्व सभासदांना 700-750 सभासद आहेत. सर्वांना नोटीस देण्याऐवजी काही ठराविक लोकांनाच या नोटीस दिलेल्या आहेत. आणि मला सुद्धा विश्वस्त असून सुद्धा मला सुद्धा याची नोटीस मिळालेली नाही. परंतु माहिती समजल्यानंतर काही लोकांसोबत म्हणजे जे सभासद आहेत त्यांच्यासोबत आम्ही इथं आलो. आमचे नावं चेक केले तर यामध्ये अक्षरशः आमचे नावच यामधून गायब झालेले आहेत. हे पण खूप दुर्दैवी आहे. आणि बरेचसे सभासद येऊन गेले, आले होते, पण इथं त्यांना प्रवेश न मिळाल्यामुळं बरेचसे मागे गेलेले आहेत. काही येत आहेत, परत जात आहेत. यांचं नेमकं विश्वस्त मंडळात चाललंय काय हे खूप याचं खेद वाटत आहे. हो, येस, तोच समजायला मार्ग नाही. आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो, कारण मी ज्या विश्वस्त मंडळामध्ये काम करतो यामध्ये कुठली कोणाची आतापर्यंत तक्रार नाही, कुठलं ॲलिगेशन नाही, कुठलंच काही नाही. मी सुद्धा वैयक्तिक कुठलीही संस्थेच्या विरोधात कुठली तक्रार नाही. असं असताना देखील यांनी हे का केलं हेच आम्हाला अनाकलनीय आहे. जे तुम्हाला सांगितलं मी, हे बघा, हे जे आमचा 2022 साली पॅनल केला होता त्या पॅनलमध्ये हे माझं पाठक नवनाथ रामभाऊ म्हणून नाव आहे. आणि हे सर्व सध्या जे विश्वस्त मंडळ आहेत आम्ही एकाच पॅनलमध्ये एकासोबत निवडणूक लढवली होती आणि सर्व सभासदांमधून बहुमताने आम्ही सर्व निवडून आलेलो आहोत. सभा चालू असताना काही सभासद बाहेर बसलेले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला त्यांनी आत घेतलं नाही. त्यांनी सर्वसाधारण सभेचा एक अजेंडा काढला आहे सभासदांसाठी आणि सभासदांनी येताना ती नोटीस सोबत आणावी.
ती टीप का टाकण्यात आली होती? नाही, ती नेहमीच टाकली जाते, की सभा असताना, सर्वसाधारण सभा असताना, की नोटीस घेऊन यावी आणि नोटीस नसेल तर त्यांचं जर सभासद यादीमध्ये जर नाव असेल, तर ओळखपत्राद्वारेही आतमध्ये त्यांना सोडण्यात येतं. पण त्यांचं यादीमध्येच नाव नसेल, तर त्यांना कसं सोडलं जाणार? पण आता मला काही असे सभासद भेटले, त्यांच्याकडे काही कार्ड होते, पण त्यांचं असं म्हणणं होतं की अजेंडा मिळाला नसल्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्येच घेतलं नाही नाही, आणि नाही, ते नाही. सर्वसाधारण सभेपासून वंचित राहिले. नाही, नाही, असं त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण असं आहे, की आम्ही असं इन्स्ट्रक्शन दिलं नव्हतं. आम्ही उलट इन्स्ट्रक्शन अशा दिल्या होत्या, की जरी हा कागद अजेंड्याचा कागद नसेल आणि त्यांचं नाव असेल सभासद यादीत, तर त्यांनी कुठलंही ओळखपत्र दाखवून त्यांना सोडण्यात यावं. पण आज दाखवलं ना मॅडम ओळखपत्र, त्यांना घेतलंच नाही ना पण आतमध्ये. त्यांचं मग यादीत नाव नसणार. यादीत नाव त्यांनी बघितलं इथे नव्हतं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही सर्वसाधारण सभेची नोटीसच मिळाली इथं मग आल्यानंतर आम्ही त्यांचं सभासद असताना. सभासद असताना मग त्यांनी कुठल्याही मला येऊन भेटायला पाहिजे होतं, सचिवांना येऊन भेटायला पाहिजे होतं. ते कुणालाही येऊन भेटले नाहीत ऑफिशियली. आम्हाला त्यांनी त्यांचा निषेध दाखवलेला नाही किंवा त्यांचं तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्यांची जी तक्रार होती ती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली नाही. ती डायरेक्ट मीडियापर्यंत पोहोचलेली आहे. पण आम्हाला त्यांनी दाखवली नसती. आमच्याजवळ आले असते तर आम्ही त्याला उत्तर दिलं असतं, की त्यांचं सभासदत्व फी भरल्यामुळे रद्द झाले. बरं, आता जे नाराज सभासद आहेत किंवा ज्यांना आज सभेमध्ये एंट्रीज दिले गेले नाही, तर तुम्ही अशा सभासदांसाठी काय आवाहन कराल? त्यांचा गैरसमज तुम्ही कसा दूर कराल? गैरसमज त्यांनी पत्र लिहावं आम्हाला, आम्ही त्यांना उत्तर देऊ. या उपर काय करू शकतो? नाही, नाही, आणि त्यांनी जे विश्वस्त आमच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे, की सलग 3 मीटिंगचे विश्वस्त गैरहजर असतील तर त्यांना काढून टाकण्यात यावे, असं घटनेमध्येच लिहिलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही त्यांना काही सूचना दिल्या का की तुम्हाला काढून हो, टाकण्यात हो, आलेलं आहे, अशा हो, नोटीस नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत? सगळं झाले. सगळं जे फॉर्मली जे करावं लागतं ते सगळं केलेलं आहे आणि आम्ही धर्मदाय आयुक्तांमध्येही बदल रिपोर्ट दाखल केले. आता मध्यंतरी काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या होत्या नवनाथ देवस्थान संस्थेच्या कारभाराबद्दल. यामध्ये प्रत्यक्ष 1 कोटी दिल्याची चर्चा आहे, मात्र प्रत्यक्षात 30 लाख देणगी दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे सभासदांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण झाला आहे आणि कुठेतरी संस्थेची देखील बदनामी झालेली आहे. या संदर्भात आपण याकडे कसं पाहता आणि यात किती सत्यता आहे? नाही, याचा क्लोजर रिपोर्ट म्हणजे तपास रिपोर्ट आलेला आहे मढी पोलीस स्टेशनचा. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, की अर्जदारांनी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे. त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही हा तपास थांबवत आहोत, त्यांचा निकाली काढत आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता, की कसं पाहता म्हणजे मग काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे यात नेमकी काय सत्यता आहे? सत्यतेमध्ये काही सत्यच काही नाहीये. हा निकालीच पोलिसांनी काढलेला असल्यामुळे विषयच संपून जातो. ह्याच्यामध्ये काहीच खरं नाहीये. जे आरोप आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत.